तर आज मी बनवते झटपट मिरचीचं लोणचं. तर तुम्हाला पण बघा शेअर करते रेसिपी. तर या हिरव्या मिरच्या आहेत ना, सकाळी धुवून घेतल्या होत्या आणि स्वच्छ अशा पुसून घेतल्या, म्हणजे कोरड्या करून घेतल्या. त्याच्यानंतर चिरून घेतलेल्या आहेत, त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यात 2 लिंबाचा रस, मीठ घातलंय आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. अर्ध्यासाठी ना साईडला करून ठेवलं. त्याच्यानंतर मसाला. आता मसाल्यासाठी अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी राई घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 चमचे जिरं, 1 चमचा ओवा घातलेला आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर बडीशेप आणि कलोंजी असेल त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. पण मी या वस्तू स्किप केलेल्या आहेत. मसाला हलकासा भाजून घेतला, मिक्सरमध्ये काढलेला आहे. त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे, म्हणजे 1 चमचा हळद, अर्धा चमचा तिखट मसाला घातलाय आणि हिंग घातलेलं आहे. थोडंसं वाटून घेतलं आणि वाटलेला जो मसाला आहे ना, तो मिरचीमध्ये भरायला सुरुवात केलेली आहे. मसाल्याचा इतका छान सुगंध सुटला होता, खूप मस्त सुगंध सुटला होता. बरणीमध्ये आता भरायला सुरुवात केली आहे. अर्धी बरणी भरली, त्याच्यानंतर त्यात हे तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी कच्च्या तेलाचाच वापर केला आहे. त्याच्यानंतरला पुन्हा वरती मिरचीचं लोणचं भरलं आहे आणि पुन्हा त्यावर तेल घातलेलं आहे आणि तेलाचं प्रमाण की नाही कमी ठेवलेलं आहे. आता ह्या लोणच्याला ऊन दाखवलं तर चांगली गोष्ट आहे, नाही दाखवलं तरी पण चालून जातं, अजिबात खराब होत नाही. तुम्हाला जर का मनामध्ये शंका येत असेल की खराब झालं तर हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 2 दिवस मुरल्यानंतर हे लोणचं की नाही खूप छान लागतं. तर नक्की सगळ्यांनी